नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. पुढचा 1 तास या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरंच काही सकारात्मक, ऊर्जा देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आपण ऐकणार आहोत. महाराष्ट्रातले गुणवान, प्रतिभावान विद्यार्थी ज्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. देशातली सर्वात उच्च काठिण्य पातळीची परीक्षा अशी यूपीएससीच्या परीक्षेची ओळख आहे. देशाचं पुढचं भवितव्य आणि देशाची पुढची दिशा या परीक्षेत उत्तीर्ण होणारा युवा वर्ग ठरवतो आणि म्हणूनच यूपीएससीच्या परीक्षेला आपल्या देशात मोठं महत्त्व आहे आणि वलय सुद्धा. 2019 साली झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवलंय. ही सगळी मुलं अनेकांसाठी प्रेरणा आहेत, आदर्श आहेत. आज सगळ्यांकडनं आपण त्यांचा सक्सेस पासवर्ड जाणून घेणार आहोत. या मुलांनी अभ्यास कसा केला, अडचणींवर मात कशी केली, त्यांचं पुढचं स्वप्न आता काय आहे आणि अजून बरंच काही. आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होतात मंदार पत्की, जो देशातनं 22वा आलाय. राहुल चव्हाण, राहुलचा रँक 109 आहे. अभयसिंह देशमुख देशात 151वा आलाय. अश्विनी वाकडे सुद्धा आपल्यासोबत आहे. अश्विनी देशात 200वी आली आहे. रजत उभयकर, रजतचा रँक 378वा आहे आणि देशात 15वी आलेली नेहा भोसले थोड्याच वेळात फोनवरनं सुद्धा आपल्यासोबत असणार आहे. तुम्हा सर्वांचं खरं तर मनापासून स्वागत आणि तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन सुद्धा एबीपी माझाकडनं, सगळ्या प्रेक्षकांकडनं. कारण महाराष्ट्राला अभिमान वाटेल, गौरव वाटेल असं यश तुम्ही मिळवलेलं आहे. मला असं वाटतं की आपण मंदारपासून पहिल्यांदा सुरुवात करूयात. मंदार, हे यश किती खास आहे तुझ्यासाठी? जेव्हा कळलं की इतकं छान उत्तुंग यश मिळालंय, किती स्पेशल आहे, कसं खास आहे हे यश? अगदीच मॅम, धन्यवाद. मॅम, आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अभिमानाने उर भरून आलं असं एक संमिश्र प्रतिक्रिया होती. आनंद तर होताच की कुठेतरी 1.5 वर्षांचा हार्डवर्क हे एका लॉजिकल कन्क्लुजनला पोहोचलं. त्यामुळं खूप एक आनंद आणि अभिमान अशी एक संमिश्र प्रतिक्रिया आहे. अश्विनी, मी तुझ्याकडे येते. खरं तर लेडीज फर्स्ट म्हणून मी तुझ्यापासून सुरुवात करायला हवी होती, पण मी मंदारकडे गेले सुरुवातीला. तुझं बॅकग्राऊंड थोडं ग्रामीण भागाचं आहे, जरी तू नंतर शिक्षणासाठी शहरात आलीस तरी. तुझ्या घरची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तर मला असं वाटतं की तू आधी ती कहाणी सांगितलीस, कारण तुझी 2 भावंडं सुद्धा MPSCची परीक्षा पास झालेले आहेत. तर तू ती कहाणी थोडीशी सांगावीस आणि मग आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूयात असं मला वाटतं. काय तुझं बॅकग्राऊंड आहे? मी उपळाई बुद्रुक, जे माढा तालुक्यातलं एक गाव आहे, त्याच्या अंडर एक छोटीशी वस्ती आहे बोकड दरवाडी, तिथे मी बिलॉंग करते. म्हणजे अगदी खूपच छोटंसं गाव आहे आणि नक्कीच खूप आनंद झालेला आहे. माझी स्टोरी अशी काही विशेष नाही आहे, फक्त एक ग्रामीण भागातून येऊन आणि मी हे यश जे प्राप्त केलेले आहे ते ग्रामीण भागातल्या मुलांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. आणि माझे मोठे भाऊ आणि बहीण हे MPSCतून परीक्षापासून अधिकारी बनले. त्याच्या अगोदरपासूनच म्हणजे आमचे उपळाई बुद्रुक या गावातले खूप अधिकारी झालेले आहेत. रोहिणी भाजीभाकरे ताई, त्यांचे बंधू, तसेच नकाते आणि अजून बरेच सारे अधिकारी झालेले आहेत. त्यांच्यापासून एक आदर्श घेत आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवत, तसेच माझे वडील पोलीस सेवेत कार्यरत असल्यामुळं पहिल्यापासूनच एक सिव्हिल सर्व्हिसेस किंवा ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल एक आपुलकी होती. आणि या सगळ्यांमधून मला प्रेरणा मिळून नक्की म्हणजे मी UPSCचा प्रवास माझा MBBS संपल्यानंतर अभ्यास सुरू केला. आणि गावाकडून येणाऱ्या मुलांसाठी खूप टॅलेंट आहे, फक्त त्यांना योग्य रिसोर्सेस नाही मिळाल्यामुळं त्यांचं टॅलेंट हे अंतिम म्हणजे ध्येय गाठू शकत नाही असं मला वाटतं. माझा प्रवास खूप अप्स अँड डाऊन्सनी भरलेला आहे. 2015 पासून मी तयारी करते आहे आणि नक्कीच हे खूप आनंददायी बाब आहे. हो, मला असं वाटतं की जसं अश्विनीने तिच्याबद्दल थोडंसं सांगितलं, म्हणजे तुम्ही सगळेजण आता महाराष्ट्राला परिचित झालेला आहातच, पण तुम्ही तुमची स्ट्रगल स्टोरी किंवा सक्सेस स्टोरी, तुमचं बॅकग्राऊंड थोडक्यात सांगितलं तर खूप चांगलं होईल. आपण राहुल, तुझ्यापासून सुरुवात करूयात का? मी पंढरपूरमधील खर्डे गावातून आलेलो आहे जी आणि माझ्या UPSC मध्ये 109 रँक आलेला आहे. मी माझे 12वीपर्यंतचे शिक्षण पंढरपूरमध्ये कंप्लीट केले आणि मी सायन्समधून 12वीपर्यंत शिक्षण कंप्लीट केले आणि त्यानंतर मी ग्रॅज्युएशनसाठी मी आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतले आणि पुण्यामध्ये नवरोजी वाड्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तिथे मी प्रिपरेशन स्टार्ट
केले आणि मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळातच मी स्टडी स्टार्ट केला होता आणि मी एकदम सिस्टमॅटिकली स्टडी स्टार्ट केला. म्हणजे मी इनिशियली जे आमचे बेसिक बुक असतात NCERT ते मी पहिल्या 1.5 या 2 वर्षामध्ये मी ते कंप्लीट केले आणि त्यानंतर जे UPSCचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसचा प्रत्येक पॉईंट मी तो जे UPSCचे बेसिक सोर्सेस आहेत त्यातून कंप्लीट केला. त्यामुळे जेव्हा माझं ग्रॅज्युएशन संपलं होतं तेव्हा माझा अजून 40% सिलेबस हा कंप्लीट झाला होता आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन संपताच मी माझा मोस्ट ऑफ द टाइम्स मी UPSCसाठी डिव्होट केला आणि मी जास्तीत जास्त टाईम हे करंट अफेअर्स UPSCचा सिलेबस करंट अफेअर्सला लिंक करण्यासाठी घालवला. त्यामुळे कसं रिसेंट इयर्समध्ये UPSCचा डायनामिक्स चेंज होत आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट ही करंट अफेअर्सशी लिंक करत आहेत. त्यामुळे मी हे डायनामिक्स समजून मी स्टडी करत राहिलो आणि आता हा माझा 3rd अटेम्प्ट होता. इव्हन इन द लास्ट 2 अटेम्प्टमध्ये मी मेन्स दिली होती पण मला इंटरव्ह्यूचा कॉल आला नव्हता. आणि जेव्हा मी त्या पंढरपूर सोडून मी पुण्यामध्ये गेलो तेव्हा मी ह्या ध्येयाने गेलो की माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये यश आलं पाहिजे, पण ते काही यश मला आलं नव्हतं. मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो नव्हतो. पण ज्या चुका माझ्या 2 अटेम्प्टमध्ये झाल्या त्या चुका मी ह्या 3rd अटेम्प्टमध्ये होऊ दिलेल्या नाहीत आणि जास्तीत जास्त मी शिकत गेलो. म्हणजे कसं फेल्युअरमधून खचून न जाता मी त्याच्या ज्या चुका घडल्या ते मी आत्ताच्या अटेम्प्टमध्ये होऊ दिल्या नाहीत. राहुल, आणि अगदी हीच गोष्ट खूप महत्वाची असते कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताना, UPSCची किंवा तत्सम परीक्षा देताना, की खचून जायचं नाही, आपल्याला पुढे चालायचंय. आणि तुम्ही कसे पुढे चालत गेलात हेही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. आपण आता अभयसिंग देशमुखकडे जाऊयात. अभयसिंग देशात 151वा आलाय. अभयसिंग, तुझी ही कहाणी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला अगदी थोडक्यात. नमस्कार. नमस्कार. मी अभयसिंग देशमुख. मी पंढरपूरचा राहणारा आहे. राहुलच्या शेजारच्या गावचा आहे मी, कापसे गावचा. तर माझं शिक्षण 12वी पर्यंत CBT कॉलेजमध्ये झालं पंढरपूरमध्ये. तिथून मग मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यावर मी 1 वर्ष जॉब केला. तिथपर्यंत काही माझं नक्की नव्हतं की मी अटेम्प्ट देणार आहे की नाही. अभयसिंग, सॉरी, मी थोडंसं थांबवते कारण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत येत नाहीये. सो तुर्तास मी रजत उभयकरकडे जाते. रजत, तू एक लेखक सुद्धा आहेस आणि आता UPSCची परीक्षा पास होऊन IAS ऑफिसर सुद्धा होणार आहेस, प्रशासकीय अधिकारी. तर तुझी कहाणी कशी आहे? म्हणजे लेखक होता होता या परीक्षेचा अभ्यास कसा केला? माझं असं होतं की जायचं मी फार्म दिवसात पास करायचं आणि मग बाकीच्या वेळी मी काय करायचं करंट अफेअर्स न्यूजपेपर वाचायचं. म्हणजे ते ट्राय केलं. म्हणजे मला फायदा पण झाला म्हणजे कारण लिहायचं काम म्हणजे थोडं डिस्ट्रॅक्शन असायचं फ्रॉम द नॉर्मल असायचं. तर त्याच्यात थोडंफार मला रिलीफ मिळायचं आणि त्याच्यात जाऊन थोडा फायदा पण झाला म्हणून. ओके, मी पुन्हा एकदा मंदारकडे जाते. मंदार, सगळ्यात सुरुवातीला तर आपण हे यश कसं आहे जाणून घेतलं, पण देशात 22वं येणं हा अजिबातच जोक नाही. UPSC मध्ये जर का देशात रँक मिळवायचा असेल तर किती मेहनत घ्यावी लागते याची सगळ्यांनाच कल्पना आहे. तर ती मेहनत कशी घेतली? कसा होता अभ्यासाचा पॅटर्न? मेहनत कशी घेतली? अगदीच मेहनतीसाठी मॅम एक मोटिवेशन खूप स्ट्रॉंग लागतं. आपण या सर्व्हिसमध्ये येणार का आहोत ते एक आपलं कन्व्हिक्शन खूप दृढ असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं मॅम की हार्डवर्क करण्याची इच्छाशक्ती खूप पाहिजे. कारण की या जर्नीमध्ये असं जसं राहुल दादांनी सांगितलं की फेल्युअर्सचे अनेक पॉईंट येतात. अगदी अटेम्प्ट्स काही जातात, काही ठिकाणी दिवसांना फेल्युअर्स येतात, टार्गेट्स कम्प्लीट होत नाहीत, काही गोष्टी लक्षात येत नाहीत. पण खचून न जाता आपलं मेंटल कॅपॅसिटी ही कंटिन्युअस ठेवणे. आणि माझे मेंटॉर म्हणतात की मेंटल टफनेस, फिजिकल फिटनेस अँड इंटेलेक्च्युअल शार्पनेस या 3 गोष्टी आहेत ज्या UPSC एक्झामला खूप रिक्वायर्ड आहेत. तर त्या नक्कीच या एक्झाममध्ये लागतील. आणि हार्डवर्कचं झालंच तर एक प्रिपरेशनसाठी एक पूर्ण प्लॅन रेडी असला पाहिजे किंवा आणि प्लॅनिंग शिवाय कोणीही या एक्झाम्समध्ये प्रिपेअर करू शकत नाही. तुमचा एक मायक्रो प्लॅन असला पाहिजे. तुम्ही महिन्याला टार्गेट्स ठरवले पाहिजेत. त्याचप्रमाणे एक मायक्रो प्लॅन की तुम्ही दिवसाला काय करणार आहात ते तुमचे रेडी पाहिजे. त्याचबरोबर मॅम प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे या एक्झाममध्ये. प्रिलिम्स असो वा मेन्स असो,
तुम्ही आन्सर रायटिंग केली पाहिजे, प्रिलिम्सला क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत, MCQ सॉल्व्ह केले पाहिजेत आणि इंटरव्ह्यू असो तर मॉक्स दिले पाहिजेत. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस, हार्डवर्क आणि एक स्ट्रॉंग इन्स्पिरेशन मॅम तुम्हाला सक्सेस मिळवून देऊ शकता असं मला वाटतं. अगदी खरं आहे. जेव्हा तू ही परीक्षा द्यायचं ठरवलंस तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय होती? कारण आपण सगळेजण सर्वसामान्य कुटुंबातनं असतो आणि जेव्हा आपण असा काहीतरी एखादा धाडसी निर्णय घेतो तेव्हा घरच्यांचा पाठिंबा मिळणं, त्यांचा सपोर्ट असणं हे तितकंच महत्त्वाचं. तर आईवडिलांनी रिॲक्ट कसं केलं? मॅम माझ्या घरी स्टोरी थोडीशी उलट होती. माझे वडील हे सेवानिवृत्त झाले MSCB मधून 2018 साली आणि त्याच साली माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं होतं. तर कॅम्पस थ्रू माझी प्लेसमेंटही झाली होती आणि कुठेतरी मनात आलं होतं की बाबा फायनान्शियल प्रॉब्लेम घरी होऊ नये, त्यासाठी आपण जॉब जॉईन करावा आणि हे UPSCचं हे एक वेळ सोडूनच द्यावं. पण वडिलांनी मॅम मला एक सांगितलं की तुझ्या पैशाची सध्या मला या घराला गरज नाहीये, तू तुझ्या ध्येयाच्या मागे लाग आणि तुझं नाव एवढं मोठं कर की मला तुझ्या नावाने ओळखता आलं पाहिजे. त्यामुळं वडिलांचा आणि आईचा सपोर्ट हा नेहमीपासून होता. त्याचबरोबर माझ्या 2 मोठ्या बहिणी, त्यांनी पण या प्रवासात पूर्णपणे मला साथ दिली, कधीच माझ्यापर्यंत कोणतीही निगेटिव्हिटी पोहोचू दिली नाही. त्याचबरोबर मॅम माझे मेंटर्स आणि माझ्या पियर्सला पण मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की एक खूपच चांगलं एन्व्हायरमेंट माझ्या सोबत क्रिएट झालं आणि मॅम एन्व्हायरमेंटचाही तेवढाच फरक पडतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की मेंटल सपोर्ट हा खूप रिक्वायर्ड आहे, तर फॅमिलीचा मेंटल सपोर्ट नेहमीच माझ्यासोबत राहिला. अगदी खरं आहे. तू लकीच म्हणावं लागेल की सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत्या तुझ्या आजूबाजूला, पण नक्कीच तू स्ट्रगलही केलं असेल, त्याच्याबद्दल आपण बोलूया. सध्या आपल्यासोबत नेहा भोसले आहे. नेहा देशातनं 15वी आली. नेहा, तुझं स्वागत आणि सगळ्यात आधी अभिनंदन सुद्धा, खूप खूप अभिनंदन आमच्या सगळ्यांकडनं तुझं. थँक्यू. रिॲक्शन जाणून घ्यायचे की आम्ही सगळ्यांना आतापर्यंत विचारलं की हे यश स्पेशल कसं होतं किंवा इतकं मोठं यश मिळेल या दृष्टीनंच प्रयत्न केले होते का अनपेक्षित असं मी म्हणणार नाही, पण याच्यापेक्षा पण वरच्या रँकची अपेक्षा होती का? खूप चांगलं वाटतंय, खूप मस्त वाटतंय की रँक मला वाटलं होतं टॉप 50 मध्ये तर रँक येईलच, कारण माझे मेन्स खूप चांगले गेले होते. 15th रँक येईल असं ऑब्व्हियसली प्रयत्न नाही करू शकत, कारण इंटरव्ह्यूचे स्कोप आपल्याला कळत नाही. इंटरव्ह्यू चांगला गेला वाईट गेला ते असं म्हणजे जज करता येत नाही. तर हो, टॉप 50 मध्ये येईल असं तर वाटलं होतं आणि खूप चांगलं वाटतंय. नेहा, आपण सगळ्यांचं बॅकग्राऊंडही जाणून घेतलं की त्यांना ही परीक्षा देण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कशी सुरुवात केली. तसं तुझं बॅकग्राऊंड काय आहे? घरी कोण कोण असतं? कशी तयारी तू केलेली होतीस या सगळ्या परीक्षेची? ओके, माझं बॅकग्राऊंड, मी मुंबईची आहे. मी सगळं स्कूलिंग इंजिनिअरिंग मुंबईमध्ये केलं, मग MBA केलं IIM लखनौ मधून. तिकडे माझे काही बॅचमेट्स आणि सिनियर्स UPSC तयारी करत होते, तर तेव्हा फर्स्ट टाइम असं बघितलं कोणाला एका एक्झामसाठी तयार करताना इतक्या मुश्किलचे. आणि त्यानंतर असं वाटलं नव्हतं की आपण पण ते प्रिपॅरेशन करू, कारण कॅम्पसमधनं मला खूप चांगला प्लेसमेंट झाला होता आणि मी ती जॉब जॉईन सुद्धा केली होती. मी ऑलमोस्ट 3 वर्ष त्या जॉबमध्ये होती. बट तो जॉब सुरू असताना सुद्धा असं होतं ऍट द बॅक ऑफ द माइंड की आपण एकदा तरी ट्राय करूया ही एक्झाम देऊन. तर हो नाही म्हणता म्हणता मग ऑलमोस्ट 3 वर्ष वर्क केल्यानंतर मी माझा जॉब सोडला आणि UPSCच्या प्रिपरेशनची सुरुवात केली. आणि मी इन द मीनवाईल GMAT सुद्धा लिहिली होती, ताकी जर इकडे नाही झालं UPSC आधी मी देऊ. मग लास्ट अटेम्प्ट मध्ये थोडेसेच मार्क्स कमी पडत होते, तर म्हटलं अजून एक फायनल देऊन बघूया. तर नसतं झालं तर प्लॅन होता की अब्रॉड जाऊन MBA करायचं आणि तिकडे सेटल व्हायचं, बट थँकफुली झाला क्लिअर. ओके, म्हणजे तुझा प्लॅन B पण तयार होता. हेही विचारायचं आहे की तो निर्णय किती कठीण असतो, कारण अल्टिमेटली या वयामध्ये नोकरी असणं, आपण स्वतः कमवते असणं, आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं असं मी म्हणते, ते खूप महत्वाचं असतं. एकीकडे आपले मित्रमैत्रिणी छान पगाराची नोकरी घेऊन सुखासुखी आयुष्य जगत असताना आपण आता UPSCच्या परीक्षेकडे वळावं, शाश्वती नसते की तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास व्हाल की नाही. तर तो निर्णय घेणं किती डिफिकल्ट होता? थोडंसंच डिफिकल्ट मी म्हणेन, कारण माझा GMATचा होता आणि मला माहिती होतं की ठीक आहे, इकडे झालं तर ठीक, नाही झालं तरी मी अप्लाय करून जाऊ शकते MBA करायला. तर म्हणजे एक होतं सेफ्टी नेट खूप चांगलं होतं.
तर इतकं काही असं टेन्शन नव्हतं की ही एक्झाम क्लिअर नाही झाली तर आपण काय करू लाईफमध्ये, असं नव्हतं. आपण अभय सिंग कडे जाऊयात. अभय सिंग देशमुख आपल्या सोबत आहे. अभय सिंग 151 आलाय. अभय, मगाशी खरं तर कनेक्शन मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला, पण कशी कहाणी आहे, किती मेहनत घेतली आणि ही परीक्षा पास झाल्याचा आनंद किती विशेष आहे? नमस्कार. आनंद तर आहे आणि मेहनत खूप घ्यावी लागली सुरुवातीपासूनच. बट असं म्हणजे माझा हा तिसरा सिलेक्शन आहे. 2016 मध्ये मी अभ्यास चालू केला सीआयटीतून ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर. त्यानंतर मी 1 वर्ष जॉब केला आणि 2016 मध्ये मी अभ्यास सुरू केला. तर अभ्यास सुरू करताना मित्रांनी मला सांगितलं की क्लासेस वगैरे काय लावू नको. बरेचसे माझे आता जे मित्र आहेत ते ऑलरेडी सिलेक्टेड आहेत. त्यांनी सांगितलं की क्लासेसची काही गरज नाही. तर मी पुण्यात येऊन सुरू केला अभ्यास. तर 2017 मध्ये मी 503 रँकने सिलेक्ट झालो. तेव्हा मी इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झालो. मग माझं ट्रेनिंग सुरू झालं आणि 2018 मध्ये मी इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झालो रँक 361. आणि हा माझा तिसरं सिलेक्शन आहे रँक 151. तर यात मला अपेक्षा आहे की IPS मिळेल. तर प्रवास तर सुरुवातीपासून होताच, पण मला काही म्हणजे इतका तो अवघड वाटत नाही किंवा जास्त संघर्ष केलाय किंवा असं काही मला वाटत नाही. ते इट्स अ गिव्हन दॅट यू विल हॅव टू प्रिपेअर फुल्ली. तुम्ही जर UPSC मध्ये येताय तर तुम्ही फुल टाइम तेच करणार आहे किंवा तुम्हाला ते तेवढं डेडिकेशन द्यावं लागणार आहे, हे म्हणजे आहेच, इट्स अ गिव्हन. तर त्यासाठी मी अभ्यास पहिला वर्ष भरपूर केला. सोबत माझे मित्र होते आणि त्यानंतर मग या अटेम्प्टला थोडासा अभ्यास एवढा काही जास्त केला नाही, पण आला 6 अंकाला यावेळी. तर असा काही प्रवास जास्त खडतर वगैरे काही नव्हता. बॅकग्राऊंड आणि मित्रांचं सहाय्य असल्यामुळे ते होऊ शकले. तुम्ही ग्रामीण पार्श्वभूमी असलेली किंवा ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारी जी मुलं आहात ना, त्यांना खास करून मला ग्रामीण भागातल्या या परीक्षेकडे वळण्याआधीच्या समस्या, दरम्यानच्या समस्या ह्याच्याबद्दलही विचारायचं आहे. पण मी आता थोडंसं रजतकडे जाते. रजत, तू ऑलरेडी एक IITian आहेस, म्हणजे खूप ग्लॅमरस इन्स्टिट्यूट जे आपल्या देशामधले आहेत, वलयांकित संस्था, तिथून तू पास आउट झालेला आहेस, इतका उच्च शिक्षित आहेस. मग IITian असतानाही आपण UPSC कडे वळावं, हे का वाटलं? आता तुम्ही एक्झाम त्याच्यात खूप लोक आहे तिथे होतात आणि मला माहिती कॉलेजमधून अनेक पासूनच लोक सुरू करतात. मी तुम्हाला कॉर्पोरेट जॉब मधून जॉब सॅटिस्फॅक्शन हे मोस्टली माझ्या मित्रांसोबत जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे एवढं नसतं. तुम्हाला वाटतं की म्हणजे बाहेर सोसायटीसाठी काहीतरी करायचं तुम्हाला, तर UPSC पेक्षा बेटर ऑप्शन नाही या दिवसात. कारण तुम्हाला पैसे मिळतील पण सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. अच्छा, ती एक प्रेरणा होती किंवा ते इन्स्पिरेशन होतं असं आपण म्हणूयात. पुस्तकांबद्दलही आम्हाला सगळ्यांना ऐकायचं तुझ्याकडनं. पण मी आता थोडंसं अश्विनी आणि राहुल या दोघांकडे जाते. अश्विनी आणि राहुल, तुम्ही दोघंही जण ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करता. सगळ्यात जास्त भीती वाटते ती इंग्रजी भाषेची, किंवा पुढे जाऊन कॉन्फिडेंटली स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, सगळ्यांच्या समोर वावरायचं कसं, बोलायचं कसं. तर तुम्हाला सुद्धा ती अडचण जाणवली का? एकतर तुम्ही भाषा कुठली निवडलेली हा माझा पहिला प्रश्न, आणि या अडचणींवरती तुम्ही मात कशी केलीत? माझे 7वीपर्यंत मराठी मीडियम होते आणि 7वी ते 12वी सेमी इंग्लिश होते. आणि त्यानंतर मी BAला ॲडमिशन घेतलं आणि तिथून मी इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशन घेतले नरोजी वाडिया कॉलेजमध्ये. तेव्हा इनिशियली मी जेव्हा बेसिक सोर्सेसपासून स्टार्ट केलं तेव्हा मला अडचणी आल्या काही दिवस, पण मी ते इंग्लिशवरती कमांड मिळवत गेलो. आणि मी पहिले 2 वर्ष जेव्हा मी बेसिक सोर्सेस कंप्लीट करत होतो तेव्हा हिंदू न्यूजपेपर वाचायचो आणि त्यामुळे ती लँग्वेजचा जो इश्यू होता तो हळूहळू कमी होत गेला. आणि मी जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट दिला तेव्हा म्हणजे हा इश्यू माझ्यासाठी नाहीसा झालेला होता. तर मला एवढंच सांगायचं की म्हणजे इनिशियली इव्हन मराठी घ्या किंवा तुम्ही इंग्लिश लँग्वेज घ्या, अडचणी तर येणार झालेच, पण त्याच्यावरती तुम्ही जर चांगले एफर्ट्स घेतले तर तुम्ही त्याच्यावरती कमांड मिळवू शकता आणि ते अडचण दूर होऊ शकते. अश्विनी, तुला सुद्धा ही अडचण जाणवली का? इंग्रजी हा फार काही भीतीदायक विषय नव्हता तुझ्यासाठी?
नाही, म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण मराठीतनं झालं होतं, पण तरीही म्हणजे मी जवाहर नवोदय विद्यालय इथे माझं स्कूलिंग झालेलं आहे नंतरचं. त्यामुळे मला फारशी अडचण नाही आली. म्हणजे मेन्सचं माझं मीडियम पण इंग्लिश आणि इंटरव्ह्यूचं पण मीडियम इंग्लिशच आहे. आणि असं म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये पण फार काही फ्लुएंट असण्याची गरज नाही आहे. तुम्ही काय मेसेज तुमचा कन्वे करता हे तिकडे पोहोचलं पाहिजे आणि तुम्ही किती कन्व्हिक्शननी बोलता हे पण कळलं पाहिजे. म्हणजे तसा फारसा मला इंग्लिशमध्ये काही प्रॉब्लेम नाही आला. पण नक्कीच ग्रामीण भागामध्ये ही समस्या आहे की इंग्लिशचा थोडीफार भीती वाटते. पण तीही UPSCमुळे मराठी माध्यम किंवा इंटरव्ह्यू ही मराठीमधून देता येतो. तशी फारशी काही अडचण नाही आहे असं मला वाटतं. नेहा, तुला विचारायचं आहे की तू अभ्यास कसा करायचीस दिवसभरामध्ये? म्हणजे आता सगळ्यांना असं वाटतं की UPSCची परीक्षा जे जे देतात ते 24 तास अभ्यासामध्येच बुडालेले असतात, ते अभ्यास सोडून बाकी काहीच करत नाहीत. तर हे खरं आहे का? म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच याचं उत्तर द्यायचंय, पण आपण नेहापासून सुरुवात करूया. खरं तर आहे थोडं कारण अभ्यास सोडून मी म्हणेन जर मी अभ्यास नव्हती करत तर मी झोपत होती. तर हीच 2 कामं केली फ्रँकली स्पीकिंग. आणि किती तास जर म्हणायचं झालं तर अराउंड 10 ते 12 तास रोज. ओके. आणि मी क्लासेस लावले होते, ऑनलाईन क्लासेस असायचे. तर दिवसातनं 2 लेक्चर्स व्हायचे, एक ऑप्शनलचा एक GSचा. तर ते लेक्चर्स ऐका, नोट्स बनवा, ते रिवाइज करा, मग न्यूजपेपर आणि स्टडी करा, रिवाइज करा. तर त्याच्यामध्ये होऊन जाईल अराउंड 10 to 12 hours. अच्छा. मंदार, तू सुद्धा असाच भरपूर अभ्यास करायचास? हो मॅम, म्हणजे UPSC मध्ये हार्डवर्क आणि अभ्यासाला काही दुसरा पर्याय नाहीये. जसं नेहा मॅमनी आताच सांगितलं की एक तर अभ्यास नाही तर झोपणे, हा दोन्ही पैकीचा एक कार्यक्रम चालायचा. माझाही एक दिनक्रम होता की एक किमान 10 ते 12 तास अभ्यास झाला पाहिजे. आणि तो फक्त नुसता अभ्यासच नाही, तो प्रोडक्टिव्ह झाला पाहिजे. त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन्स अतिशय कमी पाहिजेत आणि आपला टोटली प्लॅन हा एक्झिक्यूट झाला पाहिजे. हे एक थोडं प्रेशर होतं. आणि सर्वच माझा पहिला अटेम्प्ट असल्यामुळे थोडंसं प्रेशरही होतं की आपल्याला बरेच विषय कव्हर करायचे आहेत. तर ती थोडीशी अँझायटी सुद्धा एक लिमिटेड ठेवणं हे एक मोठं माझ्यासमोर चॅलेंज होतं. आणि हार्डवर्क नक्कीच, त्याला पर्यायच नाही. आता तुमच्यापैकी किती जणांनी क्लासेस लावलेले होते मला खरंच माहिती नाही, आपण त्याबद्दलही बोलू. आणि जर क्लासेस लावलेले नसतील तर सेल्फ स्टडीचा पॅटर्न कसा होता, क्लासेस जॉईन करण्याची खरंच गरज आहे का, याबद्दलही आपल्याला गप्पा मारायच्यात. पण एक छोटासा ब्रेक घेणं गरजेचं आहे. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात या विशेष कार्यक्रमात आपण परत भेटूया. पाहत रहा ABP माझा. ब्रेक नंतर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. UPSCचे यशवंत गुणवंत विद्यार्थी आपल्या सोबत आहेत आणि आपण त्या सगळ्यांशी संवाद साधतोय. आपल्यासोबत नेहा आहे, आपल्यासोबत मंदार आहे, अश्विनी, राहुल, रजत आणि अभय सिंग या सगळ्यांकडनं आपण त्यांच्या यशाबद्दल जाणून घेतोय. मी आता अश्विनी आणि राहुलकडे पुन्हा एकदा जाते की आपण क्लासेस बद्दल बोलत होतो. एक तर तुम्ही दोघांनी क्लासेस जॉईन केले होतेत का, आणि जर केले नसतील तर तुम्ही तो सेल्फ स्टडी कसा केलात? अश्विनी. मॅम, म्हणजे मी क्लासेस केलेले आहेत. माझ्या इंटर्नशिपमध्ये पण मी क्लासेस जॉईन केले होते. प्लस मी अँथ्रोसाठी पण क्लासेस केले. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट आहे अँथ्रोपॉलॉजीसाठी, त्याच्यासाठी पण क्लासेस केलेले आहेत. आणि इंटरव्ह्यू स्टेजला मॉक इंटरव्ह्यूसाठी पण मी दिल्लीला गेले होते आणि पुण्यातही इंटरव्ह्यू दिले आहेत. म्हणजे मी तरी क्लासेस केलेले आहेत. कारण माझ्या म्हणजे UPSC गायडन्ससाठी म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये जास्त प्रिपेअर करणारे लोक नाही आहेत. त्यामुळे मला असा ॲज सच खूप चांगला गायडन्स नव्हता मिळत. त्यामुळे क्लासेस हे म्हणजे मी जॉईन केले होते. अच्छा. राहुल, तू कसं केलंस मॅनेज सगळं? मॅम, मी ग्रॅज्युएशन चालू असतानाच मी युनिक अकॅडमीमध्ये 3 इयर्सचा कोर्स लावला होता. आणि मला वाटतं की मॅम क्लासेसची म्हणजे काही लोक असे पण आहेत की जे क्लासेस न लावता स्टडी करतात. आणि पण मला असं वाटतं की क्लासेसची गरज आहे. कारण का तर UPSCचा सिलेबस एवढा वास्ट आहे आणि प्लस UPSCचे डायनामिक्स खूप चेंज होत चाललेलं आहे. अशा वेळेस क्लासेस तुम्हाला एक असे एक मार्ग दाखवतील आणि त्यामुळे आपल्याला आपल्या ज्या चुका होतील त्या आपण रेक्टिफाय करू शकतो. आणि त्यानंतर मेन्समध्ये मॅम आन्सर रायटिंगचं खूप महत्त्व आहे. आणि अशा वेळेस प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला म्हणजे कोणत्याही क्लासेसचे टेस्ट सिरीज लावणे ह्या गोष्टी UPSCच्या प्रिपरेशनमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की क्लासेसची आवश्यकता आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमचा ट्रॅक व्यवस्थित ठेवायचा असेल तर.
मंदार, UPSCची परीक्षा देत असताना तुमचं विषयांचं सिलेक्शन, तुम्ही कोणकोणते विषय निवडताय हेही माझ्या मते खूप महत्त्वाचं असतं. तर ते विषय कसे निवडावेत, म्हणजे जी मुलं आता परीक्षा देत आहेत किंवा देणार आहेत, म्हणजे देणार आहेत खरं तर त्यांच्यासाठीच हा विषय महत्त्वाचा आहे. तर ते विषय कसे निवडायचे आपण? मॅम, मला असं वाटतं की ह्याच्यासाठी एक प्रुडंट अप्रोच विद्यार्थ्यांनी घ्यावा. कारण की आवड निवड तर आहेच आहे, पण तो विषय जो आहे तो UPSC मध्ये मार्क्स देत आहेत का, हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण की UPSC इज अ व्हेरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि इथं नेक कटिंग कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे तुम्हाला नेहमीच तुमच्या अपोनंट्सवर एक एज हवी असते. त्यामुळे मार्किंग हा पॅटर्न पहिला विचार करावा. दुसरा मॅम, की रिसोर्सेस त्या सब्जेक्टबद्दल अवेलेबल आहेत का, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही, ह्याचा एक विद्यार्थ्यांनी विचार करावा. तिसरा, तो जर आपल्या ग्रॅज्युएशनशी संलग्न असणार तर चांगलंच, नाहीतर त्या विषयाचं आपल्या जनरल स्टडीज सोबत किती ओव्हरलॅपिंग आहे हे एक विद्यार्थ्यांनी बघावं. आणि चौथा मॅम, मला असं वाटतं की थोडासा एक इंटरेस्ट असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की ऑप्शनल सब्जेक्ट्स हे जनरल स्टडीच्या रटाळ अभ्यासानंतर एक मेंटल रेफ्यूज प्रोव्हाइड करतात असं मला वाटतं. कारण की पर्सनली ते माझ्यासाठी होतं की अँथ्रोपॉलॉजी, आय यूज टू लव्ह अँथ्रोपॉलॉजी. सो असं वाटतं की तो एक कुठे एक फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे अँथ्रोपॉलॉजीचा स्टडी हा मला एक वाचनासारखा वाटला. त्यामुळे हे सर्व फॅक्टर्स विद्यार्थ्यांनी विचार करावा आणि मगच एक वैकल्पिक विषयाची निवड करावी असं मला वाटतं. रजत, तुझं सुद्धा असंच मत आहे विषय निवडीच्या बाबतीत? आणि तू क्लासेस जॉईन केले होतेस का, किंवा अभ्यासाचं एकंदरीत स्ट्रक्चर कसं ठरवलं होतंस? काहीतरी आवाजामध्ये अडचण आहे असं मला वाटतं. सो मी अभयसिंगकडे जाते. अभयसिंग, आपण मगाशी एकतर इंग्रजीची भीती वाटणं किंवा ग्रामीण भागातला एक बुजरेपणा असतो त्याबद्दल बोलत होतो. तर ती अडचण तुला सुद्धा जाणवली का, तुझ्या काही मित्रांना जाणवली का, आणि त्यावर मात कशी करायची? क्लासेस लावणं खरोखर गरजेचं आहे का, आपण आपला एक स्ट्रक्चर तयार करून UPSCचा अभ्यास करू शकतो? मला नाही वाटत की इंग्लिश नीट येत नसणं हे काही अडचण आहे. माझं फर्स्ट मीडियम शाळेत पासून इंग्लिशच आहे, त्यामुळे मला काही अडचण आली नाही. पण मित्रांकडे जर बघितलं मी तर बऱ्याच लोकांचं इंग्लिश जरी अप टू द मार्क नसेल तरीही काही जास्त फरक नाही पडत. परीक्षा ही रायटिंगची आहे. मेन फोकस हा जवळपास 1750 मार्क हे रायटिंगला आहेत. इंग्लिश रायटिंग किंवा तुम्ही मराठी लँग्वेज ही घेऊ शकता. पण रायटिंग जर येत असेल तर ठीक आहे, तुम्ही काही फ्लुएंट असाल नसाल काही. आपला कदाचित संपर्क तुटलेला आहे अभयसिंगशी. मी मंदारला आणि अश्विनीला हे विचारते. मंदार, आधी तुला प्रश्न, की लिहिणं खूप महत्वाचं आहे आणि तो लिहिण्याचा सराव सुद्धा. आता थोडक्यात असं झालंय की आपण सगळेजण आयदर कम्प्युटरवर असतो किंवा मोबाईलवरती असतो. ते टायपिंग आपल्याला जास्त सोयीचं वाटतं. तर जर का तुम्हाला इतकं वास्ट लिहायचं आहे तर त्याची सवय या संपूर्ण अभ्यास करतानाच्या काळामध्ये मुलांनी कशी करायला हवी आहे? मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन मीडियमचा एक ब्लेंड खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही सांगितलं की लॅपटॉप आणि मोबाईल ह्याच्यावर मॅम मला असं वाटतं की नोट्स त्याच्यावर काढणं खूप चांगलं राहील. कारण की त्या नोट्स आपल्याला वेळोवेळी अपडेट करता येतात. त्या आपल्याला काहीतरी फाइंड करायचं असेल तर कंट्रोल F करून खूप लवकर फाइंड करता येते. तर नोट्ससाठी मी असं सजेस्ट करेल की ऑनलाईन मीडियम खूप बेटर असेल. आणि मॅम, रायटिंग जसं तुम्ही सांगितलं की अतिशय इम्पॉर्टंट आहे, एस्पेशली फॉर मेन्स. तुम्ही लिहिणं खूप गरजेचं आहे. टेस्ट सिरीज असतील, आन्सर्स असतील. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना असं सजेस्ट करेल की त्यांनी एक दिवसाला काही तास राखीव ठेवले पाहिजेत. दर दिवसाला टाइम बाउंड मॅनरमध्ये आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे. ॲज वेल एज जशी मेन्स एक्झाम जवळ येईल त्या 1.5 महिन्यात UPSC लाईक पॅटर्नमध्ये आपण 2 जनरल स्टडीचे पेपर एका दिवशी आणि असे सलग 2 दिवस असे 4 पेपर सोडवले पाहिजेत, जेचे करून आपल्या हातालाही सवय होती आणि आपली एक मेंटॅलिटी प्रिपेअर होती की आपल्याला त्या एक्झाम हॉलमध्ये बसून काही असं नवीन सरप्राईज असं काही वाटत नाही. त्यामुळे मुलांना मी नक्की सजेस्ट करेल की आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. आय गेस रजत आपल्याशी पुन्हा एकदा कनेक्टेड आहे. सो रजत, तोच प्रश्न मी पुन्हा एकदा विचारेन की अभ्यासाचा पॅटर्न कसा ठेवलेला होता? कारण IIT मुळे ऑलरेडी एका फोकस्ड अभ्यास करण्याची कदाचित तुला सवय असेल, पण मग UPSC साठी काही वेगळं करावं लागलं का, ते अधिक सोयीचं होतं IIT मुळे? मी हे एवढं म्हणेल की UPSCची तयारी म्हणजे इट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस अँड परसिव्हरन्स.
म्हणजे IIT मध्ये जेवढा एफर्ट लागतं त्याच्यापेक्षा खूप जास्त एफर्ट UPSC मध्ये लागतं. कारण त्याचं सिलेबस पण खूप वास्ट असतं आणि म्हणजे यू कॅनॉट ते डिफाईन करायला होतं की कुठे ते सिलेबस संपतं म्हणून ते त्याच्यात एवढा एफर्ट लागतं ते खूप जास्त आहे. आणि मी म्हणेल की UPSC मध्ये गायडन्सची पण खूप गरज आहे. म्हणजे तुम्ही स्वतः एकटा बसून ते करणार ते तसं विचार करत असणार तर बरोबर नाही, कारण मेंटरची आणि गायडन्सची खूप गरज आहे. बरोबर. त्या ते सोडून मला वाटतं की दोन्ही एक्झाम ते IIT म्हणजे दॅट इज मोर क्वांटिटेटिव्ह ड्रिव्हन. पण UPSC मध्ये तुम्हाला एक्सप्रेशन कसं तुम्ही लिहिता, आन्सर रायटिंग म्हणजे ते वेगळे बॉल घेऊन जात दोन्ही खूपच वेगळं एक्झाम. पण UPSC मी म्हणेल मच मोर डिफिकल्ट. रजत, तुझ्या ट्रक दे इंडिया या पुस्तकाबद्दलही आपल्याला बोलायचंय. ते खरं तर राहिलंय मगाचपासून, पण आपण येऊयात कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती असताना त्या मुद्द्यावरती. अश्विनी, तू स्वतः एक डॉक्टर सुद्धा आहेस. तू 2015 मध्ये माझ्या मते MBBS पास झाली आहेस. तर आपण MBBS पास झालेलं असतानाही आता UPSC कडे जावं, म्हणजे ती प्रेरणा कुठून मिळाली? ते इन्स्पिरेशन कुठून आलं? काय कारण ठरलं? पहिल्यांदा मला म्हणजे जर मेडिकल फील्डमध्ये राहिले असते तर मेडिकल आणि हेल्थ या विषयांवरती मला काम करायला नक्कीच आवडेल आणि परतही आवडणार आहे. पण UPSC ही अशी ऑपॉर्च्युनिटी मला देते की मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करावं. आणि घरातही माझे बहीण भाऊ किंवा पप्पा यांना मी पहिल्यापासून म्हणजे जवळून पाहिलेलं आहे. तर त्यामुळेही मला सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल एक आपुलकी होती आणि त्यामुळेच मी डॉक्टर हे सोडून UPSC कडे वळण्याचा निर्णय घेतला. आणि तरीही माझा प्लॅन बी हा मेडिकल ऑफिसर म्हणजे मी कधीही जॉईन करू शकत होते. त्यामुळे तेही मी एक ऑप्शन ओपन ठेवलेला, कारण प्लॅन बी हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त UPSC हे करत बसू शकत नाही, कारण सीट्स खूप लिमिटेड आहेत आणि परीक्षा देणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मला या मुद्द्यावरती तुम्हा बऱ्याच जणांना प्रश्न विचारायचा आहे की खूप मुलांची ही अडचण होते. मग ती मुलं UPSC देत असोत किंवा MPSC, बरीच वर्ष कुठेतरी छोटंसं अपयश येतं आणि म्हणून तो ब्रेक थ्रू त्यांना मिळत नाही, ते पुढे जाऊ शकत नाहीत. यातून एक खूप मोठं नैराश्य सुद्धा येऊ शकतं. तर मंदार, तू या मुलांना काय सांगशील की अगदी म्हणजे सगळ्यात मोठं फ्रस्ट्रेशन तेच असतं की तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत जाता पण तिथे तुम्हाला यश मिळत नाही. ते फ्रस्ट्रेशन काबूत कसं ठेवायचं किंवा त्याच्यावर मात कशी करायची? मॅम, मी असं सांगेल की जसं आपण UPSCची जर्नी सुरू करतोय तर विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इथे सक्सेसची गॅरंटी नाही. जवळपास 99% लोक जे या एक्झाममध्ये बसणार आहेत त्यांच्या हाती फेल्युअर येणार आहे. तर त्यासाठी आपण एक कुठेतरी मेंटल प्रिपेअर्डनेस केलाच पाहिजे. अगदी मी सुद्धा माझ्या इंजिनिअरिंगच्या फायनल इयर वर्षात की हे ठरवलं होतं की आपल्याला सक्सेस आणि फेल्युअर बघायचं नाहीये. 3 वर्ष तरी आपण डेडिकेटेडली या एक्झामला देणार आहोत. दुसरी गोष्ट मॅम, मला अशी वाटते की कुठेतरी आपली मेंटॅलिटी अशी असते की आपण स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये प्रत्येक एक्झाम चांगल्या पास केलेल्या असतात. तर UPSC ही एका ह्याच्यातच आपल्याला नवीन पास होऊन मी निघालो आपण असं वाटत असतं. पण UPSC एक्झाम ही अशी आहे की ती सरप्राइजेस खूप देते. तर त्यासाठी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडीशी मेंटॅलिटी प्रिपेअर करावी. छंद आपले जोपासावेत. कोणाला गाणे गायला आवडत असेल तर ते करावे, कोणाला पुस्तक वाचायला आवडत असेल तर थोडासा विरंगुळा करावा आणि आपले पियर्स जे आहेत त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवावा, कारण की ते एक स्ट्रेस बुस्टर असतं. माझ्यासाठी माझी भाची होती, तिच्याशी बोलणे हे खूप मला चांगले वाटायचं, तर ते एक माझ्यासाठी स्ट्रेस बुस्टर होता. पालकांशी बोलत जा, कारण की पालक हे शेवटी असे तुमच्यासाठी ॲसेट आहेत की जे कधीच तुम्हाला बोक डाऊन करणार नाहीत आणि नेहमीच तुमची एनर्जी पंप करत राहतील. तर हे सांगेल मॅम. हे अगदी खरं आहे. ती पॉझिटिव्हिटी आपण शोधायला पाहिजे, ती प्रेरणा आपण शोधायला पाहिजे. नेहा पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे. नेहा, आम्ही सगळेजण ह्याच्याबद्दलच गप्पा मारतोय की स्ट्रेस बस्टर आयुष्यात काय असायला हवेत, कारण या परीक्षेच्या दरम्यान स्वाभाविकपणे खूप ताण असतो, आपण खूप तास लिहिण्याचा सराव किंवा अभ्यासाचा सराव करत असतो. तर तुझे स्ट्रेस बस्टर्स तू कसे शोधले होतेस? मुलांनी रिलॅक्स कसं राहायला पाहिजे या काळात? मी या तर टीव्ही शोज बघायची, म्हणजे अगदीच वाटलं की नाही आज नाही स्टडी करता येणार तर कुठला तरी टीव्ही शो बघावा किंवा मग म्युझिक ऐकायची.
आणि त्याचबरोबर जे फ्रस्ट्रेशन येतं त्याच्याबद्दलही आम्ही बोलत होतो की बऱ्याच मुलांचं असं होतं की त्यांना छोटंसं अपयश आलं की ती खूप फ्रस्ट्रेट होतात, नैराश्य दाटून येतं, पुढे जायचं की नाही असा एक प्रश्न निर्माण होतो. तर या टप्प्यावरती असताना छोटंसं अपयश जरी आलं तरी त्याच्यावरती मात कशी करायची, ओव्हरकम कसं करायचं? आय थिंक स्वतःमध्ये फेथ ठेवायचं, आपल्या ॲबिलिटीमध्ये फेथ ठेवायचं की ठीक आहे ह्या अटेम्प्ट मध्ये नाही झालं बट आपली प्रेपरेशन लाईनवर आहे, आपण प्रॉपरली स्टडी करत आहोत तर होईल नेक्स्ट टाइम असं मी सांगेन की ओके. आणि अजून एक की ओव्हर्टली ऑप्टमिस्टिक नाही राहिला पाहिजे. जर समजा तुमचा कट ऑफ पेक्षा तुम्हाला अगदी 100-150 मार्क्स कमी असतील जर मेन्स मध्ये तर ऑब्व्हियसली तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे. पण जर तुम्ही एकदम क्लोज त्याचा अर्थ आहे की तुम्ही राईट ट्रॅकवर आहात आणि तुम्ही नेक्स्ट अटेम्प्ट साठी फुल गिअर मध्ये लागलं पाहिजे. ओके, रजतकडे मी जाते आता, कारण रजत स्वतः एक लेखक आहे. रजतला आपण प्रश्न विचारूयात, पण त्यापूर्वी सगळ्यांच्या विरंगुळ्याबद्दलही आपण बोलूया, कारण ही गोष्ट खूप महत्वाची आहे परीक्षेची तयारी करत असताना की तुम्ही रिलॅक्स कसे होता. तर अश्विनी, तू कसं स्वतःला रिलॅक्स होण्याचं साधन शोधलं होतंस? मॅम TV, मूवी अच्छा. आणि बुक्स. म्हणजे बुक्सची फार आवड नाहीये पण तरीही एखादं नॉवेल म्हणजे वाचायचे मी मधून मधून. आणि राहुल, जास्त सतत तर अभ्यास ऑनलाईन सुरू होता का किंवा थोडासा विरंगुळा ऑनलाईन पण असायचा अभ्यासामध्ये? मुंबई होता म्हणजे. आणि मी युरोपियन फुटबॉल फॉलो करायचो त्यामुळे ते मला ते जेव्हा जेव्हा स्टडीतून मला रिलॅक्सेशन पाहिजे हवे असायचे तेव्हा मी ते फुटबॉल फॉलो करायचो. आपण आता अभय सिंग पासून सुरुवात आणि करूयात, कारण आमच्या UPSCची परीक्षा म्हटलं की आम्हा सगळ्यांच्या नजरेसमोर तो मेन्स नंतरचा इंटरव्ह्यू असतो की त्याच्यामध्ये खूप भन्नाट प्रश्न विचारले जातात, कधी कधी काय विचारतील याचा नेम नाही, तुमचा इंटरव्ह्यू घेणारे लोक खूप कडक असं बरंच काही मी बाहेरून ऐकत असतो. तुम्ही सगळेजण त्या प्रोसेसमधनं गेलेला आहात. तर अभय सिंग, तुला विचारायचंय की इंटरव्ह्यूच्या दरम्यान नेमकं काय विचारलं, किंवा असा एखादा इंटरेस्टिंग प्रश्न की जो शेअर करायला आवडेल? इंटरव्ह्यूच्या बाबतीत बऱ्याचशा मिथ्स आहेत ऍस्पिरंट्स मध्ये. तर असं काही नाहीये की जगावेगळं काहीतरी खूपच आश्चर्यकारक विचारले किंवा खूप फॅक्च्युअल काहीतरी प्रश्न विचारला, असं होत नाही. आपण एक फॉर्म भरलेला असतो बॅक, त्याच्यात आपण जी माहिती दिलेली असते, आपले इंटरेस्ट किंवा आपले एज्युकेशनल बॅकग्राऊंड, स्पोर्ट्स मधील काही इंटरेस्ट असतील किंवा पेरेंट्स ऑक्युपेशन असेल, याच्याशी रिलेटेड आणि रिजनशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात. तर मला माझा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स पहिला होता तो खूप कमी मार्क्स आले मला, तर तो थोडासा खराब राहिला. पण नंतर दुसऱ्या वर्षी मला खूप चांगले मार्क्स आले. आता या वर्षीचे मार्क्स अजून कळायचे. पण UPSCचं इंटरव्ह्यूचं मी हे सांगेन की जेवढी तयारी तुम्ही नीट कराल तेवढे चांगले मार्क्स मिळतात. ते डिरेक्टली प्रपोर्शनल टू युअर एफर्ट्स. तर आणि प्रश्नांचा रोख बघितला तर मला पंढरपूर बद्दल प्रश्न विचारले, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस किंवा कॉर्पोरेट इज ऑफ डुईंग बिझनेस याबद्दल प्रश्न विचारले. जे माझ्या बॅकग्राऊंडशी रिलेटेड होते तेच प्रश्न मला यावर्षी इंटरव्ह्यूला आले. अच्छा, प्रश्नांबद्दल बाकी सगळ्यांनाही मला विचारायचंय, पण रजत पुन्हा एकदा कनेक्टेड. रजतच्या पुस्तकाबद्दल आपण बोलूयात, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे की UPSC देत असलेला एक विद्यार्थी स्वतः लेखक आहे, त्याचं पुस्तक बेस्ट सेलर आहे. सो रजत, हे पुस्तक काय आहे, ते पुस्तक का लिहावंसं वाटलं? पुस्तक लिहिलंय ट्रक टू इंडिया. ते बेसिकली ट्रॅव्हल वगैरे म्हणजे प्रवास केला ट्रक ड्रायव्हर सोबत फॉर अराउंड 10,000 किलोमीटर्स 6 महिन्यासाठी. तर मी ट्रकवर म्हणजे लिफ्ट घ्यायचो बेसिकली आणि त्यांच्या लाईफ बद्दल लिहिलंय आणि इंडिया काय ते एक्सपिरियन्स करतात त्याच्याबद्दल लिहिलंय. त्यांना काय त्रास होतो रस्त्यावर त्याच्याबद्दल लिहिलंय. तर हे एक टॉपिक होतं जे कोणी लिहिलं नव्हतं आणि मला स्वतः इंडिया एक्सप्लोअर करायचं होतं इन माय अर्ली 20s. तर मी डिसाईड केलं की माझ्या जॉब सोबतच मी तेव्हा जर्नलिस्ट होतो. तर तेव्हा मी असाइनमेंटवर निघालो आणि अराउंड 6 महिने मी ट्रॅव्हल करत होतो. मग 1 वर्ष मला लागला लिहायला ते. आणि मी तयारी सोबतच ते केलं काम. 3 तास मी एक पुस्तक लिहायचो आणि त्याच्यात सोबत बाकी वेळ अभ्यास होईल तेवढं. पण मग आता पुढचं पुस्तक कशावर असणार आहे? म्हणजे UPSCची तयारी, हा सगळा अनुभव, याच्यावरचं पुढचं पुस्तक असणार आहे? सॉरी, मी
म्हटलं आता पुढचं पुस्तक म्हणजे एक पुस्तक तर झालं, ते बेस्ट सेलर ठरलं, तर पुढचं पुस्तक कशावर असणार आहे? युपीएससीची तयारी आणि हा सगळा अनुभव याच्यावरती येणार आहे पुढचं पुस्तक आता? पुढचं पुस्तक म्हणजे आता हे ट्रॅव्हलवरच लिहायचंय मला ट्रॅव्हल रायटिंग मध्ये आणि कारण हे फर्स्ट बुक पण सक्सेस झालंय तर मला तेच कंटिन्यू करायचंय आणि इव्हन आफ्टर गोइंग इन लिहायचा विचार करतो. बघूया कसं होतंय. त्यासाठी शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या. आपण नेहाकडे जाऊया. नेहा, तुलाही इंटरव्ह्यूचं टेन्शन आलं होतं का? आणि असा एखादा इंटरेस्टिंग प्रश्न की जो तुझ्या लक्षात राहिलाय? टेन्शन तर नाही म्हणणार. ओनली थिंग इज माझा ना मार्च मध्ये इंटरव्ह्यू शेड्यूल होता आणि मग करोना आला तर तो खूप जास्त डिले झाला आणि मध्ये आला आणि मधला लॉकडाऊन पिरियड होता, त्याच्यामध्ये टीव्ही शोज बघण्याची जास्त केली. तर थोडंसं असं वाटलं की अरे आपली प्रिपरेशन आउट ऑफ टच तर नाही झाली. असा सरप्राइझिंग प्रश्न तर कुठला नव्हता. मोस्टली जो आम्ही डॅफ भरला होता त्यावरच बेस्ड होता. करोनानंतरचा फर्स्ट डे माझा इंटरव्ह्यू होता आणि ठीक होता. मी तसं म्हणेन मोस्टली एक्सपेक्टेड क्वेश्चन होते. जसं माझा MBA मार्केटिंग मध्ये होतं तर मार्केटिंग वर क्वेश्चन्स होते. बिकॉज होम स्टेट महाराष्ट्र आहे तर थोडेसे महाराष्ट्रावर क्वेश्चन्स होते. मग असे क्वेश्चन्स होते की व्हॉट डज अ लीडर टू यू. देन सोशलॉजी ऑप्शनल होता, थोडेसे त्याच्यावरती क्वेश्चन्स होते. तर मोरलेस जो डाफ भरला होता त्यावरच क्वेश्चन्स होते. तर हा ठीक होता. ओके मंदार, तुला काय विचारण्यात आलं होतं इंटरव्ह्यू मध्ये? मॅम, माझा इंटरव्ह्यू थोडासा स्ट्रेसफुल झाला होता. अगदीच म्हणजे की खूप डायव्हर्स नॉलेज चेक गेलं असं मला वाटतं. अगदी एन्व्हायरमेंट, पॉलिटी, इकॉनॉमी, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि बरंच काही विचारलं होतं. आणि एक स्पेसिफिक क्वेश्चन मला आठवतो की कारण की माझा एक डिप्लोमा झालेला आहे पॉलिटेक्निक आणि त्यानंतर मी डिग्री केलेली आहे. तर इंटरव्ह्यू पॅनलमध्ये एक मॅम होत्या, त्यांनी विचारलं की तू डिप्लोमा केलायस, तू डिग्री केलेली आहेस आणि तू तरीही जॉब करत नाही आहेस. तुला असं वाटत नाही का की तुझ्यासारख्या युवकांमुळे स्किल इंडिया मिशन हे फेल जातंय? तर तिथं कुठंतरी एक असं वाटलं की बापरे आता काय करावं. तर मी त्या मॅमला फक्त स्माइल देऊन उत्तर केलं की येस मॅम, तुमचं ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे की खरंच व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट एक खूप मोठा हे आहे. आणि त्याच्यानंतर मी माझं पुढचं आन्सर दिलं. तर कुठेतरी माझी हजरजबाबीपणा तिथं चेक केला असं मला वाटतं. कॉन्फिडन्स लेवल सुद्धा चेक गेली आणि क्वेश्चन्स खूप होते, बऱ्याच वास्ट हे होता आणि पहिला अटेम्प्ट असल्यामुळे थोडासा एक्सपिरियन्सही नव्हता. त्यामुळं असं वाटतं की इंटरव्ह्यू बद्दलचे मिथ्स खूप आहेत बाहेर, पण इंटरव्ह्यू खरंच स्ट्रेसफुल जरी असला तरी पॅनल खूप कोऑर्डिनेटिंग असतं आणि तुम्ही फक्त तुमची पर्सनॅलिटी तिथं शो करायची असते. ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा, आत्मविश्वास महत्वाचा. अगदी शेवटच्या टप्प्याला आपण आलोय, त्यामुळे एकेका वाक्यात उत्तर मला खरं तर अपेक्षित आहे तुमच्या सगळ्यांकडनं. आपण अश्विनीपासून सुरुवात करूया. अश्विनी, तुझा सक्सेस पासवर्ड काय आहे? हार्डवर्क आणि फक्त हार्डवर्क. कारण मी 2015 पासून अभ्यास करते आणि UPSCचा प्रवास हार्डवर्क केल्याशिवाय पर्याय नाही आहे. अच्छा, अश्विनीचा पासवर्ड हार्डवर्कचा. राहुल, तुझा पासवर्ड काय आहे? कन्सिस्टन्सी, सेकंड म्हणजे लिमिटेड रिसोर्सेस आणि थर्ड म्हणजे फेल्युअरमधून शिकत जाणं आणि नेक्स्ट जेव्हा आपण अपिअर्स होतो तेव्हा ते मागचे फेल्युअर आपण पुढे रिपीट होऊ नाही द्यायचे. अभय सिंग, मला वाटतं की ऑब्जेक्टिव्हिटी आणि प्रॅक्टिकल अप्रोच UPSCच्या परीक्षेसाठी. म्हणजे सिलेबस एवढा आहे तर मी एवढंच करणार आहे, लिमिटेड मटेरियल ठेवून आणि त्याला इमोशनल अँगल देणार नाहीये. ओके. हा एक संदेश देईल. रजत, तुझा पासवर्ड काय आहे यशस्वी होण्याचा? प्रॅक्टिस, परसिव्हरन्स, कन्सिस्टन्सी, इंट्रोस्पेक्शन टू इम्प्रूव्ह अपॉन व्हॉट एव्हर फेलिंग्स यू हॅव. तर तेच मी म्हणेल हे पासवर्ड. ओके. मंदार, तुझा पासवर्ड? मेंटल टफनेस, स्ट्रॅटेजी आणि कन्व्हिक्शन हे तिन्ही मिळून आणि ब्लेंडिंग ऑफ हार्डवर्क अँड स्मार्ट वर्क. नेहा, तुझा रँक खूप वरचा आहे, सो अर्थातच तुझा पासवर्ड खूप जणांना ऐकायचा आहे. तर तुझा पासवर्ड काय, सक्सेस पासवर्ड काय आहे? नेहा, माझा आवाज येतोय? येतोय.
तुझं सक्सेस पासवर्ड जाणून घ्यायचा आहे. मी म्हणत की एक स्मार्ट स्ट्रॅटेजी बनवणं, क्लिअरली डिफाईन्ड गोल्स आणि स्ट्रॅटेजी आणि ते फॉलो करणं. ग्रेट. तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिलीत आणि मार्गदर्शन खूप सुंदर केलं की जी मुलं आता UPSC साठी जाणार आहेत किंवा MPSC साठी जाण्याची ज्यांची इच्छा आहे, तर सगळ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. खूप चांगलं काम तुमच्या हातून घडो या आमच्या शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद. थँक्यू सो मच आज वेळ दिल्याबद्दल.